आज खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला रात्री डॉक्टरांचा फोन आला की आपल्याला रोटरी क्लब यांच्याकडून काही वस्तू मिळणार आहेत. त्यांनी त्या वस्तूंचं स्वरूप सांगितलं आणि अजितदादा येणार असं सांगितलं. तर प्रथमतः प्रचंड दबाव आला की अजितदादा लवकर येणार. कसं हे करायचं, मग कन्फर्मेशनसाठी डॉक्टरांनी सांगितलं की कन्फर्म करा. तर ते रात्रीपर्यंत काही कन्फर्म नाही झाले आणि सकाळी पुन्हा फोन आला की 8:30 वाजता येणार आहे, तुम्ही या. तर नवीन वर्षाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि रोटरी क्लब तसेच वाघोलीचे जे सोसायटी धारक आहेत, मी तुमचं नाव खूप ऐकून, तुमचा शॉर्ट फॉर्म वासा म्हणून, आणि तुम्ही प्रचंड क्युरियस असता प्रत्येक वाघोलीच्या प्रश्नाबाबत. याबाबत मी खूप ऐकून आहे आणि मी माझ्या वाघोलीचे मित्र सदस्यांना विनंती करतो नेहमीच की खूप फंडिंग आहे तुमच्याकडे, माझ्या गावासाठी काहीतरी करा. पण ते तसं करता येत नाही. पण आज योगायोगाने किंवा माझ्या नशिबाने, गावाच्या नशिबाने तुमच्यासाठी संस्था माझ्या गावात कार्यरत होते, माझ्या गावासाठी मदत करते. सुरुवातीला आपण सगळ्यात चांगला जो टॉपिक निवडला आरोग्यावरती काम करणाऱ्यांसाठी, मी तुम्हाला सांगतो प्रचंड कष्ट घेतलेले माझ्या या टीमनी. कोविडमध्ये आम्हालाही कामाला लावलं आणि स्वतःही खूप काम केलेले. खूप कष्ट केले आम्ही, पण त्यांना सहकार्य केले. पण आम्ही थोडं लांबून केले, लांब राहायचे, त्यांना प्रत्येक गोष्ट इथे हँडल करावं लागेल. आज सरांची नेमणूक झाली, ते मला 2 कधी आले सर मे मध्ये. त्यानंतर जास्त कोविड पेशंट नसल्यामुळे संपर्क नाही आला, म्हणून मी आजच त्यांना म्हणजे जर काम नसेल तर मी येत नाही, चांगलं चाललंय ना चालू. तर अशा प्रकारे आपल्या सर्वांकडून गावासाठी जे सहकार्य केले, माझे वडील नेहमी सांगत असतात की आपण जी कमाई करतो त्याच्यातला थोडा हिस्सा समाजासाठी असतो. त्यांची ही शिकवण आहे आणि त्या शिकवणीचं प्रतीक म्हणून आज तुमच्याकडून मला ह्या गोष्टी मिळाल्या. आणि तुमचा विचार, वासा ह्या संघटनेचा जो विचार आहे की आपण सर्व चांगले सेटल्ड आहोत, खूप छान कमवतो आणि त्याच्यातला काही भाग आपण समाजाप्रती देणं हे आपलं कर्तव्य आहे. या उद्दिष्टाप्रमाणे आपण माझ्या वाडेबोलाई गावातील माझ्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जी मदत केली आणि या प्रसंगी उपस्थित सर्व वासाचे तुम्ही सर्व मेंबर असतात, सातव साहेब असतील आणि रोटरी क्लब नातू सर असतील. सर, रोटरी क्लबच्या माध्यमातून 2-3 रोटरी क्लबने आम्हाला सहकार्य केलेलं आहे, फोनच्या वेळी केलेलं आहे. आणि आता रोटरी क्लब मला वाटतं कात्रजची संस्था आहे, त्यांनी मला 2 ठिकाणी शुद्ध पाण्याचे प्रकल्प दिलेले आहेत. त्याचा आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट दिलेला आहे. भरपूर ठिकाणी काम करण्याचा त्यांचा मानस आहे आणि खरं तर मी तो प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना दिलाय, ते कामही करतील. त्यापूर्वी वासा संस्थेच्या माध्यमातून आपण माझ्या गावासाठी अगदी म्हणजे कुठलीही मीटिंग किंवा कुठल्याही पूर्वकल्पना नसताना मला अचानक समजलं, या पद्धतीने आपण इतकी जलद गतीने मदत केली, याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देतो, सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.